हॉटेलमध्ये आपले सिनियर सिटीजन ग्रुपचे रमाकांत राव हे खरोखर सिनियर आहे आणि आमच्यापेक्षा ते यंग आहेत, तरुण आहेत आपल्यापेक्षा. कारण त्यांचं एकंदर लुक पाहिल्यानंतर असं वाटतं की ते खरोखरच आपल्यापेक्षा तरुण आहेत. त्यांची पचनशक्ती चांगली आहे, आरोग्य चांगलं आहे आणि रोज ते असं वाटत नाही की ते 87 वर्षाचे झाले म्हणून असं वाटत नाही. तर त्याने ते लेखक पण आहे, तो त्याने एक पुस्तक लिहिलेलं आहे. ते पुस्तक मी वाचलं, त्यांचं चांगले विचार आहेत ते. आणि नाव कलाकार, असं कलाकार ते पुस्तकाचं पुस्तक आहे. आणि आता जर एवढे असतील तर तरुणपणात किती असतील नाही का. तर त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि उर्वरित त्यांचं आयुष्य 100 पार करावी ही ईश्वरचरणी प्रार्थना. 100 पार करावी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि असंच तुम्ही गार्डनमध्ये या 100 वर्षाचे होईपर्यंत या. आणि तुमच्या जोडीला प्रवीण राऊत आहेतच, ते तुमचा म्हणजे ते तुम्हाला आधार देतात, मुलासारखे. म्हणजे ते मुलासारखे म्हणजे त्यांचं वय पण आता जास्त आहेत म्हणा, पण आहे ते तुम्हाला बघतात. आणि तुम्ही पण त्याला विचारता, हो कुठे गेला प्रवीण, कुठे गेला प्रवीण, मला विचारतात कुठे गेला प्रवीण, कुठे गेला प्रवीण. असं एकमेकांचं म्हणजे मैत्री आहे तुमची आणि प्रेम आहे का, असं प्रेम असू द्या. पुन्हा एकदा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या. आणि तुकाराम महाराजांचा अभंग बोलतो नाही का, फार चांगला अभंग आहे बघा. सुख आहे कोटे आणि या संसार, वाया हा बरे होऊ नका. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोटे. 14 कल्पेवरी आयुष्य जगला, तरी तो राहिला ताटी खाली. दुःख बांधवेळे आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोटे. तुका म्हणे वेगी जाई सुटोनी या, तुका म्हणे वेगी जाई सुटोनी या. धरुणी हृदया माझी हरी, दुःख बांधवेळे आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोटे. तुकाराम महाराज या अभंगामधून, फार प्रसिद्ध अभंग आहे, आणि या अभंगामधून असं बोलतायत तुकाराम महाराज असं बोलतात की सुख जे आहे, सुख हे जवा एवढं आहे आणि दुःख पर्वता एवढं आहे. नाही, जन्माला आल्यानंतर जन्म ते मृत्यूपर्यंत वास्तविक माणसाचा जन्म आनंदासाठी आहे, सुखासाठी आहे. परंतु आपल्या पदरात सुख न पडता दुःख पडत असतं. त्याचं कारण आपण त्या परमेश्वरापासून लांब आहोत, दुरावलो आहोत. त्याला आत्मसात करायला पाहिजे. सुख नाही कोठे आली या संसारा, वाया हाव बरे. तुम्ही हाव करताय हो सगळ्यांची, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, सगळा संग्रह करताय. त्याच्यामुळे तुमच्या पदरात दुःख येत आहे नेहमी. दुःख बांधिवडी आहे हा संसार. संसार आहे बांधिवडी म्हणजे बंधकाना, दुःखाचा बंदिकाना आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे, सुखाचा विचार नाही कुठे. मार्कंड ऋषी 14 कल्पे आयुष्य जगला, पण तो अहंकारामध्ये गेला, राहिला ताटी खाली. ताटीमध्ये अहंकार, त्या ताटाखाली गेला. तुम्ही अहंकार, जर आपला अहंकार गळून पडला, अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. तुमचा अहंकार जायला पाहिजे, तुमचा अहंकार नष्ट व्हायला पाहिजे, तरच तुम्ही त्याच्या अगदी जवळ जा. तुका म्हणे वेगी जाई सुटून. काय किती वर्ष जगला याला महत्व नाही, माणूस कसा जगला याला महत्व. तुका म्हणे वेगी जाई सुटोनी या, धरुणी हृदया माझी आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात, हे फार महत्वाचं आहे. शेवटच्या चरणामध्ये काय सांगतात की तुला जर या संसारामधून, या मायाजाळामधून, या संसारामधून जर सुटायचं असेल तर काय, त्या हृदयामध्ये हरीला धारण कर. साठविला हरी जणे हृदय मंदिरी, साठविला हरी ज्याने हृदय मंदिरी, त्याचा झाला संसार सुफळ, असं तुकाराम महाराज चांगलं म्हणतात. आणि आपण पण आपल्या हृदयामध्ये त्या हरीला साठवूया आणि आपल्या पण जीवनाचा आपण सार्थक करूया. मग सुखाचा आहे, आनंदच आहे, दुःख नाही.
तुम्ही जन्माला आल्याच्या नंतर सुख आहे. मृत्यू हा सगळ्यांनाच आहे. आपण मृत्यू लोकांमध्ये आलेलो आहोत. मृत्यू लोकांमध्ये आपण जन्म घेतलेला आहे. सगळ्यांना दुःखाचा विचार करू नका, सुखाचा विचार करायचा, आनंदात जगायचा. एवढं बोलत मी माझ्या वाणीला विराम देतो. रामकृष्ण हरी.